हॅलो नमस्कार, कशा आहात गोडताईंनो? खूप मस्त असताल. मी पण यात छान आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर सकाळची वेळ आहे, देवपूजा वगैरे बहिणीने करून घेतली. जसं की आज आहे वांगी सट. आमच्या धनगर लोकांमध्ये आषाढी एकादशीपासून वांगे खाणं बंद होता, तर पार वांगी सट झाल्यावर वांगे खाणं चालू होता. इथं वांगी सट निमित्त छोटे छोटे असे बाजरीचे सांडके बनवून घेतले होते मी. त्यानंतर इथं बहीण वांगे कापून घेतले. त्यानंतर तिने कांद्याची पात पण घेतली कापून. इथं विशाल छानपैकी चहा ठेवतोय. त्यानंतर इथं सकाळचं वातावरण आमच्याकडचं मुंबईचं बघू शकता तुम्ही. आम्ही मुंबईकर आहोत. त्यानंतर इथं वांगे पहिलेच भाजीला काढून ठेवले होते. 6-7 एक 4 ते 5 महिन्यानंतर वांगे खायला घेतले होते. त्यानंतर सकाळी मी इथं अशी आंघोळ वगैरे झाली, बेडरूममध्ये तयार झाले. गरमी भरपूर आहे इकडं, गरमीला नो चॅलेंज इकडच्या, असा पसारा पडलेला आहे. तर इथं विशाल काही पूजा करायची होती लवकर, तर आंघोळीवरनं येत नव्हता, तरी इथं त्याचा दरवाजा मी वाजवत होते. बघू शकता तुम्ही. इथे नैवेद्याचं ताट तयारी, बहिणीने ताट वगैरे बनवलं. आता जशी तशी पद्धत असेल, जशी तशी परंपरा असेल. आम्ही धनगर असल्यामुळं आमच्यामध्ये अशीच पद्धत आहे. इथं वांगे काढून ठेवले ते बहिणीने भाजीला, कांद्याची पात पण थोडीशी खायला ठेवली होती. तर अशा पद्धतीने ताट तयार आहे. विषय असा आहे की इथं बरंचसं साहित्य नव्हतं आणि प्रोसेस खूप वेगळी आहे. वांगी सट जे आहे, वांग्याची सट जी आहे ती उचलायची सट जी आहे ती प्रोसेस खूप वेगळी आहे. पण हे बघा, आम्ही मुंबईमध्ये आहोत, जसं की तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं, जसं आम्हाला जमन, ज्या पद्धतीने आम्हाला जमन त्या पद्धतीने आम्ही करायचा प्रयत्न केला. नागिनीचे पानं आणायला वेळ नव्हता. हे ऑफिसचे जे मुलं आले होते त्यांनी त्यांच्या हाताने तळी उचलून घेतली, कारण की बहिणीचा मुलगा आणि माझा मुलगा हे 2च होते इथं. तर 3 लोक ऑफिसचे बोलवले, त्यांच्या हाताने तळी उचलली. 5 जण लागतात तळी उचलायला. तर गावाकडं तर तळी उचलल्या गेली असेल, पण आमची बऱ्याचशा उशिरा उचलल्या गेली. तर अशा पद्धतीने आमची वांगी सट साजरी करतात. अशा पद्धतीने आम्ही तळी उचलतो. तर इथं छानपैकी भरलं वांगं बहिणीने पहिलेच बनवून ठेवलं. आता हे सगळे आलेले होते. आता म्हटलं चल आलेच आहे तर यांना एक कप चहा पाजवूनच पाठवून द्यावं. तर मी छान पद्धतीचा मस्तपैकी अद्रक वगैरे टाकून चहा ठेवला. त्यानंतर त्यांना चहा वगैरे ओतून दिला. त्यानंतर मग आम्हाला पण शॉपला निघायचं होतं, तर आम्ही दोघींनी पण नाश्ता करून घेतला. तर या नाश्ता करायला इतर रातची खिचडी, वांग्याची भाजी कोरडी, त्यानंतर बाजरीची भाकर. तर अशा पद्धतीने मी तयार झाले आहे. हा आहे माझा ड्रेस. तर तुम्हाला कसा वाटला, कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सांगायला विसरू नका. तर चला, आता झाली आहे संध्याकाळ, 5:45 झाले. मी शॉपमधनं आले. जसं की बहिणीला आज खायचा होता शिरा, तर ती म्हणली होती मला छानपैकी असा शिरा बनवून पाठव. तर त्यानंतर मी तर रवा भाजायला ठेवला. छान असा लालसर रवा भाजून घ्यायचा. इथं गावरान तूप आहे, तिचं घरचं तूप बनवलेलं. पहिले मी 2 चमचे तूप टाकलं. तूप थोडंसं जास्त असलं का थोडा खमंग आणि छान लागतो. आणि पलीकडं दूध पण तापायला ठेवलं. एकदमच मी याच्यात पाणी वगैरे काही टाकलेलं नाही आहे. थोडंसं एक अर्धा कप दूध आणि 1 कप पाणी असं मी याच्यात लागन तेवढं टाकलेलं आहे. आणि त्यानंतर इथं काजू ठेवलेले, बदाम ठेवलेले होते बहिणीने. येता जाता मुलं खात राहतात. थोडेसे कुम्मट वाटायला लागले होते, हवेल ठेवले होते. आता हे पण मी कुटून त्याच्यामध्ये जसं की शिरा जो बनत आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, मस्त लालसर भाजल्या गेलेला आहे शिरा. त्यानंतर तिला चहा पण करून पाठवायची होती. तर इथं पहिले थोडंसं पत्ती, साखर वगैरे पाणी उकळून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं दूध. तर इथं छानपैकी अशी चहा पण आपली तयार आहे. इथं मी डब्बा भरून दिला. बघू शकता. आता शिरा खाणार नाही, मी थोड्या वेळाने खाईन, कारण की मला प्यायची आहे चहा. तर एवढा शिरा आणि बॉटलमध्ये तिला चहा वगैरे बनवून दिला आहे. आता इथून पुढं मला स्वयंपाकाला पण लागायचं आहे. चमचे वगैरे दिले, कारण की तिथं शॉपमध्ये सध्या तर काही सुविधा नाही आहेत. चमचा वगैरे दिला. विशालपाशी ही बॅग मी देणार आहे. तर आता विशालला सांगणार आहे, तू सायकल घे आणि झटकीपट हे मम्मीला देऊन ये. होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलाच असेल. तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करतालच. श्री स्वामी समर्थ. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.